नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत वरोसेवाडीमध्ये. लोधिवली खालापूर या पट्ट्यातलं हे गाव. या ठिकाणी उज्ज्वला कल्पेश तवले या बहिणींना भेटणार आहोत. मुंबईवरून निघालं की खोपोलीला जात असताना जुना जो खोपोलीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरच हे गाव आणि या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण. वरोसेवाडी या गावात जाऊया, तवले कुटुंबाला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. अंगारकीला श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होते भारी. अहो कल्पेशराव, आदेश भाऊजी आलेत आपल्या घरी. नमस्कार. काय टेन्शन आलंय कल्पेशराव? त्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. हो. ह्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे सासरे. हे पप्पा. हे माझे काका. नमस्कार. ती छोटी जाऊ. हो. ही माझी वहिनी. बर. ती भाची. हो. हे दीर छोटे. हे सासरे. ते पण छोटे सासरे. आणि बाकी सगळे आमचे महिला मंडळ जाईजुई बचत गट. जाईजुई बचत गट. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण खरिवलीचं. कुठे आलं ते? खोपोली आणि पेंटच्या मध्ये डोणवत गाव आहे, त्याच्यामधून रस्ता गेले तिकडे तुमचं बालपण. तुमचं बालपण कुठलं? मोरबेड्यामध्ये आमचं गाव होतं जुनं. कितवी पर्यंत तिकडे होता? 8वी पर्यंत. आणि मग इकडे कधी आले? 1998ला आलो. कसं गेलं बालपण? छान गेलं, मस्त. कसं काय एकमेकांना कुठे बघितलं तुम्ही? आमचं अरेंज मॅरेज आहे. कारण अरेंज मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे म्हणून? बाबा असेच आलेले डोणवतला. तर बाबांच्या मित्राला बाबांनी सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न करायचंय, कोण मुलगी आहे काही ते. तर मग ते म्हटलं आहे एक मुलगी, ते माझ्या मित्राचीच मुलगी आहे. तर ते लगेच त्यांना तसेच घेऊन आले घरी. आम्ही असे दोघी बहिणी बसलेलो. आई होती, तर मग आई बरोबर त्यांचं बोलणं झालं, छान बसले वगैरे. मला काही कल्पना नव्हती ते याच्यासाठी आलेले ते. आणि ऍक्च्युअली लग्न करायचं नव्हतं तेव्हा. कारण की जॉब करत होती ना, नर्सिंगला. तुम्ही नर्सिंग करत होता? आता नोकरी करता? आता नाहीये. आता फक्त इंजेक्शन देता. तर तेव्हा मग ते बोलले, आई बरोबर बोलले बाबा आमचे की असं असं विषय आहे, माझा मुलगा आहे लग्नाचा, तर म्हणजे तुमच्या मुलीसाठी आलं. तेव्हा एक मिनिट, तुम्हाला हे माहिती होतं का? नाही, जेव्हा बाबा घरी आले तेव्हा त्यांनी सांगितलं अशी मुलगी बघून आलोय. मग घरातले आमचे चुलते वगैरे बसून त्यांनी सांगितलं होतं विषय. मग विषय सांगितल्यावर पुढे काय झालं? आम्ही बघायला गेलो. कसं म्हणजे पांढरा घोडा बिडा असं घेऊन कसे गेले होते? गाडी घेऊन गेलो. गाडी घेऊन गेलो. अच्छा. आणि आम्ही जाऊन आलो, घरना बघून आलो. डायरेक्ट आलातच? घरी आलो. आणि घरी आल्यानंतर विचारलं बाबांनी. नाही, बाबांनी विचारलं, पण तिकडे गेलात तेव्हा तुम्ही दोघे बोलला होता? नाही, असे बोललो नाही. पण हे बोलले की बाबांनी तुम्हाला माझ्याबद्दल सगळं सांगितलंय, तर मग एवढं काही बोलायची दोघांना गरज नाहीये, आपण बाबा वगैरे बोलतील. मग काय झालं पुढे? काय गोड हसलायच माहितीये तुम्ही आता. काय झालं पुढे? त्याने घरी आल्यानंतर सर्वांसमोर मांडला विषय का अशी मुलगी आहे, बघून आलोय. तर ते आपल्या घरामध्ये, आमची जॉईंट फॅमिली असल्या कारणाने त्यांनी विचारलं आपल्या घरामध्ये वावरणारी आहे. तर बोललो ठीक आहे, आम्ही होकार दिला. मग यांचा पण होकार तिकडून आला. तुमचा लगेच होकार आला? हो. होकार का? आता आई बाप्पांनी बघितलंय म्हटल्यानंतर चांगलंच असणार ना. आई बाप्पांनी बघितलं म्हणजे चांगलंच. मला पण आवडले बघितल्यानंतर. हे सांगा ना. हे बरं लपवून ठेवताय हो. तुम्ही का होकार दिला हो? आम्हाला पण आवडली होती. जरा मोठ्याने बोला हे वाक्य. आम्हाला पण आवडली होती. आणखी मोठ्याने बोला. आम्हाला आवडली होती घरामध्ये मुलगी. सगळ्यांना मिळून आवडली, तुम्हाला एकट्याला आवडली नव्हती? सगळ्यांच्या पसंतीनेच करायचं होतं ना. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला आवडली होती की नव्हती? हो, आवडली होती. मग सांगा ना. मला आवडली होती मुलगी असं बोला मोठ्याने. हो, मला आवडली होती. नशीब एवढं तरी बोलला. आणि लग्न कुठे झालं? लग्न माझ्या गावी झालं, खरिवलीला.
किती वर्ष झाली लग्नाला? आता 6 वर्ष होतील एप्रिलमध्ये. बरं मला सांगा 6 वर्षात ही व्यक्ती इतकी म्हणजे मिस्टर तुमचे गप्प गप्प का असतात हो? बोलतात आता तुमच्या समोर गप्पा येत. लग्न ठरल्यावर लग्न होईपर्यंत घरच्यांना न सांगता तुम्ही बाहेर कुठे भेटले होते? न सांगता असं नाही, पण भेटलो होतो आम्ही. कुठे? एकदा ह्यांच्या आत्याच्या मुलाचं लग्न होता तेव्हा हे तिथे आलेले. तर मला फोन केला की कुठे, तर मी म्हटलं खोपोलीमध्ये. तर ह्यांनी मित्रांना सांगितलं थांब मला जरा का, मी लगेच येतो. आणि हे मला घेऊन लोणावळ्याला फिरायला गेले. काय हो हे नाही सांगितलं तुम्ही? जाणं होतं सर. चेहरा म्हणजे ना शेंगदाण्याच्या चिक्की सारखा झाला होता लोणावळ्याचा. मग काय लोणावळ्याला गेले होते? हो. किती वाजता गेले दुपारी? 2च्या दरम्यान. 2 वाजता. आणि आले किती वाजता? 4-5 वाजेपर्यंत आलो. 3 तास लोणावळ्याला फिरायला गेले कारलेला होते. गेलेलो. कुठे? कारलेला. कारला एकवीर आईला गेले गेले होते. तिकडे. वा वा, छान छान. बरं या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण? रागवतात ना. हा? रागवतात ना. हे बरं वाक्य जोराने बोलतो. हं? आव्हान द्यायचंय दोघांना. आणि हे घरातले सगळे आहेत ना, हे सगळे मिळून तुम्हाला बक्षीस मिळवून देणार. अख्खं गाव आज इकडे आहे. काय वाटतं, हे बक्षीस मिळवून देतील? हो देणार ना. हं? चला बघूया काय होणार या खेळात. 3 गाणी हे दोघे मिळून वाजवणार आहेत. आणि ती गाणं कुठलं हे या घरातल्यांना ओळखायचंय आणि बक्षीस मिळवून द्यायचं यांना. बघूया काय होणार. मी वाद्य आपलं सोपंच देतो म्हणजे जरा फास्ट काम होईल. कोण पहिलं आव्हान कोण स्वीकारणार दोघांपैकी? मला वाजवताना येते. हं? हे वाजवताना येते. बाकीचे काय रोज घरी प्रॅक्टिस करतात? घ्या तुमच्यासाठी. तुम्ही घेताय आव्हान किती? तुम्ही वाजवा पहिले. घ्या. वा वा, व्हेरी गुड. या 3 गाण्यांपैकी पहिलं आव्हान कुठल्या गाण्याचं आहे ते बघूया. आणि तुम्ही सगळ्यांनी गायचा. पहिलं गाणं कुठलं तुम्ही घ्या. मी बघतो आधी. चालेल. या दाखवतो कुठलं ते. नाही. कळलं गाणं? हो, सर. हा चला 1 2 3. अरे गडबड आहे. ओळखलंय तर सांगा. चुकलं परत एकदा नीट ऐका आणि या. परत एकदा पिपेरी वाजवायला सांगतो, थांबा. तिसरी संधी. हा बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता परत एकदा वाचवा. हा 1 2 3 4. अभिनंदन. 500 रुपयाचं पहिलं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं. थँक्यू. आणि आता दुसरं गाणं ओळखणार का मला बघायचंय. हा यातलं एक गाणं निवडा. हे एक नंबर. हा दुसरं गाणं बरोबर आलं तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. हा वाजवा नीट. हा कुठलं? हेच आहे. हो. हो अभिनंदन. परत वाजवा आणि तुम्ही गा टाळ्या वाजवून. मामाचा चेहरा बघा कसा झाला. अभिनंदन. हे दुसरं बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि आता तिसरं गाणं ना त्या दोघांनी मिळून वाजवायचंय. कोण वाजवणार? तुम्ही हे घ्या. हे वाजवणार आहे का कोणी?
तुमच्यापैकी नाही बघा हे हा घ्या, ऑर्केस्ट्राच काढूया तवलेंचा घ्या. सुरू 1 2 3 4. हा काय बाळाला थोपटताय का झोपवताय? द्या इकडे तू. हा वाजवा तुम्ही आता. नाही नाही नाही, तुम्ही एकदा शेवटची संधी. तुम्ही वाजवा हे गाणं कसं ते. एक मिनिट वहिनी, तुम्ही बरोबर वाजवलं, ह्यांनी गोंधळ केला सगळा. सगळ्यांनी ओळखलंय, बघूया. म्हणा म्हणा म्हणा. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. पुढच्या टप्प्यावर नेमकं काय घडणार बघूया. या खेळामध्ये मी 2 चिठ्ठ्या घेणार आणि या 2 चिठ्ठ्या घेतल्यानंतर ती नावं जाहीर करणार. नेमक्या 2 चिठ्ठ्यांमध्ये ज्यांची नावं जाहीर होणार त्या दोघी जणी इथे येऊन बसणार, किंवा ते दोघे जे कोण असतील ते इथे येऊन बसणार आणि मग गप्पांना सुरुवात होणार. बघूया कोणाची नावं जाहीर होत आहेत. तुम्ही एक चिठ्ठी घ्या आणि माझ्याकडे द्या. तुम्ही एक काढून द्या नाव. सुवर्णा शिवाजी तवले. आणि दुसरं नाव रोशनी तवले. द्या ओळख करून आता. ही छोटी जाऊबाई आणि ही चुलत जाऊबाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय सांगाल यांच्याबद्दल? माझी जाऊबाई म्हणजे माझ्यासाठी मैत्रीण आणि सर्वच काही. द्या त्यांच्याकडे. तुम्ही कुठे राहता? मी इथे समोर. कसं आहे हो या दोघींचं? चांगलंय, खूप चांगलंय. आणि ह्या कशा येतो? जीवन छान आहे. छान हे सगळे तवले तवले आहेत ना, एकमेकांबद्दल चांगलंच बोलणार. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही आज कोणाला मिस करताय? मी माझ्या नंदेला करते, दोन्ही पण, मोठी आणि असतात? छोटी. मोठी मुलगी आजारी आहे त्याच्यामुळे आली नाही, आणि छोटीची एक्झाम आहे त्याच्यामुळे ती आली नाही. त्याच्यामुळे त्यांना मी खूप मिस करते. आणि एक आमचे आजोबा, ते आता नाही आहेत आमच्यात, त्यांना मी खूप मिस करते. कारण की जेव्हा मी घरात आली ना तेव्हा म्हणजे असं एकदम मुलीसारखं मला सगळ्या गोष्टी येणार. उज्ज्वला मला हे दे ते दे, असं छान वाटायचं, एकदम मस्त. आता यानंतर एक खेळ आहे. या खेळामध्ये या माऊलीला बक्षिसं तुम्ही दोघींनी मिळवून द्यायची आहेत आणि तुम्ही सुद्धा. हा, हे तिघेही जण या घरात जातील, आसपास जातील, कुठेही जातील. मी 3 प्रश्न विचारणार, कारण मी या घरातले प्रश्न शोधून ठेवलेले आहेत. आता मला बघायचं यांचं घरात किती लक्ष आहे, शेजारून आलेल्या त्या माऊलीला घरातलं काय गवसतंय, आणि ह्यांचं मिस्टरांचं घरात किती काम चाललेलं आहे तेही कळेल आता आम्हाला. आता मी प्रश्न विचारणार. कोणासाठी? तुमच्या दोघींपैकी? हा, बरं, तुम्ही विचार घ्या. टीव्हीच्या इथे समोर घरात गेल्याबरोबर समोर टीव्ही आहे. टीव्हीच्या जवळ किती चष्मे आहेत? 2 आहे. 2. तुमचं काय म्हणणं आहे? 3 आहे. 3. तुमचं काय म्हणणं आहे? 2 आहे. 2. अजून कोणाला काय सांगायचं आहे का? 3 आहे. बाबांचं किती म्हणणं आहे? 3. अजून कोण? 4. तुम्ही स्वतःचा पण ठेवला वाटतं. टीव्हीच्या इथे किती चष्मे आहेत? तुम्ही उत्तर किती दिलं? 2. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस बरोबर. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. किचनच्या मांडणीमध्ये निळ्या रंगाचे किती बाऊल आहेत? 12. तुमचं काय म्हणणं आहे? 12. तुम्ही काय मांडणीवर बसला होता? तुमचं काय म्हणणं आहे? 12. अभिनंदन. बरोबर उत्तर आहे 12. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि माऊली,
या दुसऱ्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं म्हणून तुम्हाला मिळाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा. थँक्यू. आणि आता तिसरं आव्हान आहे ते मिस्टरांसाठी. मी एक क्ल्यू देणार, त्या क्ल्यूच्या आजूबाजूला एक चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती आपण ठेवलेली आहे. 30 सेकंदामध्ये ती मूर्ती घेऊन यायची आणि क्ल्यू आहे बटन फिरवा, आवाज वाढवा. वेळ सुरू झाली. सांगा क्ल्यू काय आहे. होम थिएटर. 10 सेकंद झाली. 15, 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, पडली 3, 2, 1. काय आलं? सापडली सर, सापडली. अच्छा, वहिनीला मिळाली ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. थँक्यू. बरं, आता घरातले बोलणार आहेत. तुमच्याकडनं कोण आलंय बाहेरचं? माझी आई आले, पप्पा आलेत. आईकडे द्या. जावयाबद्दल सांगा. खूप छान आहे. हा, जावई हुशार पण आहेत, माझे मुलासारखे आहेत. मुलगी पण खूप हुशार आहे. वा वा, छान. बरं वाटतंय ना तुम्हाला? मुलगी या घरात देताना तुम्हाला टेन्शन आलं होतं? नाही नाही, आता कसं वाटतं इतक्या वर्षाचा छान संसार बघून? खूप छान होते. बाबा कुठे? द्या. दादा खूप छान आहेत. हा, मनमिळावू आहेत, बर शांत आहेत. बरं, कुठला स्वभावात काय बदल केला पाहिजे? सोबत थोडा राग कमी करायला पाहिजे. महत्वाचं बोललात, नाहीतर तुम्ही नसते बोलले तर मीच बोलणार होतो. थोडं राग कमी केला पाहिजे ना, कळलं ना देवा? हा हा, बरं, बाबांकडे द्या. दोन्ही सुना चांगल्या आहेत आणि एकदम चांगले आहेत. मग सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही तसा बदल करण्यासारखा ती अजून काही तसं करत नाही, म्हणजे चांगली बघते. द्या त्यांच्याकडे. दोन्ही सुना चांगल्या आहेत. दोन्ही सुना चांगल्याच आहेत. हा, मुली येतात नाही वाटत. हे बरं असतं, मुली येतात घरात आणि त्या एकदम चांगल्या होतात. चांगल्याच आहेत. हो ना? आणि मुलाला काय सांगाल, सल्ला काय देणार? मुलं पण चांगले आहेत. काकांकडे द्या. काका, अगदी मनापासून सांगा की खरंच या दोघांनी कुठला बदल केला स्वभावात तर आणखी चांगलं होईल, त्यांची प्रगती आणखी होईल. स्वभावात बदल करण्यासारखं म्हणजे असं काहीच नाही. ते पूर्णपणे बदललेले आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जसं मोठा आहे त्या मोठ्या मावाने त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात. म्हणजे स्वभाव दोघांचा अगदी खूप छान आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मन मिळवून आमच्या घरामध्ये असं कुठलंच वातावरण असं नाही तर सगळे एकत्र राहणं. काही झालं तरी ते त्याच्यावर जबाबदारी सोपवतात, तो त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सून म्हणजे आम्ही असं कधी वावरतच नाही, मुलीसारखेच सगळ्यांचा स्वभाव दोन्ही मुलं सुनांचा सुद्धा. अजून कोणी बोलणार आहे? द्या त्यांच्याकडे. पहिला गोष्ट मोठा भाऊ म्हणून अजून त्याने मला वावरलंच नाही. तो म्हणजे एक मित्र, बाबांच्या आधी पण मी निर्णय त्याला विचारतो, दादा असं करायचं आहे. नंतर वहिनी आल्यानंतर काय आम्ही दोघं बोलून दादाला सांग ना असं करायचं आहे. नंतर रोशनी आल्यानंतर आम्ही दोघे बोलून वहिनीकडे जाणार, नंतर दादाकडे जाणार. का असं काय आहे दादामध्ये की डायरेक्ट दादा? तुम्ही आल्यानंतर ओळखलंच का जरा निर्णय तर नाही बोलला तर मग नंतर करता येणार नाही. पहिला जरा वहिनीकडून मग ओके का. दादा पटकन रागावतो का कधी? तो रागवला का ते विषयच बंद होतात, मग नंतर बदला डायरेक्ट काय असेल ते. दादा थोडक्यात थोडासा राग कमी करायचा, म्हणून माझ्यावर चिडू नका आता. नाही काय आहे, शेवटी घर आहे आणि घरामध्ये इतकं छान आनंदाचं वातावरण आहे आणि ते आणखी आनंदाचं वातावरण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. मला तुम्हाला विचारायचं आहे की अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला अजूनही करायला मिळाली, संधी मिळाली तर करायला आवडेल? भविष्यात असं काही नाही, पण मोठी ब्युटिशियन व्हायची मला आवड आहे आणि आता मी ते करत आहे. सध्या क्लास चालू आहेत माझे आणि ते सपोर्ट करतायत फुल. मला सगळे घरातले खूप सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती करायला हो, आवडेल? खूप. व्हेरी गुड. तुम्हाला अजून कुठली अशी गोष्ट आहे जी करायची इच्छा आहे? आहे, भरपूर करायचं आहे, पण मिसेससाठी म्हणून नाही, माझ्या घरातले सर्व सुखी राहू किंवा अजून इतर पण सुखी कसे होतील याच्यासाठी जर मला काही प्रयत्न करता आले तर मी नक्की करेन. वा, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा, सुखात राहा. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनीला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन.
या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.